अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने अमरावती महानगरपालिकेने राबवलेल्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अमरावती शहरातील 23 ठिकाणी उभारण्यात आलेल्या आर्टिफिशियल टँक व कृत्रिम तलावांमधून विसर्जनाची सोय करण्यात आली होती। विशेषतः छत्री तलाव व प्रथमेश जलाशय येथे सकाळपासूनच प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। मनपाने प्रत्येक झोनमध्ये विसर्जनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी टँक उभारले होते। या ठिकाणी स्वास्थ्य निरीक्षक व नियंत्रण अधिकारी तैनात राहून विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडावी याची काळजी घेतली। मंडप, बॅरिगेटिंग, प्रकाश योजना, जनरेटर, सीसीटीव्ही आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। नागरिकांनी या सुविधांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला आणि नदी तलावामध्ये मूर्ती विसर्जन करण्याऐवजी आर्टिफिशियल टँक मध्ये विसर्जन केले। मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे व डॉक्टर मेघना वासनकर यांनी विविध विसर्जन स्थळांना भेट देऊन पाहणी केली। अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार योग्य ती कामगिरी करण्यात आली। नागरिकांनी पर्यावरणपूरक उपक्रमाला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हे अमरावतीकरांच्या जबाबदार वृत्तीचे प्रतीक आहे। स्वच्छ व हरित गणेशोत्सव हेच आपल्या पुढील पिढ्यांना आपण देऊ शकणारे खरे दान आहे, असे मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांगितले। शाडोच्या मूर्ती व कृत्रिम टँकचा वापर करून नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे। मनपाने केलेल्या या व्यवस्थेमुळे विसर्जन प्रक्रिया सोपी व सुरक्षित झाली असून नागरिकांनी त्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले। आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनासाठी अमरावती महानगरपालिकेने सर्व झोनमध्ये 23 आर्टिफिशियल टँकची व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर प्रथमेश तलाव आणि छत्री तलाव येथे देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे समस्त अमरावतीकरांना अमरावती महानगरपालिकेतर्फे मी विनंती करते की आपण ह्या आर्टिफिशियल टँकमध्ये प्रथमेश तलाव आणि छत्री तलाव येथे गणेश मूर्तींचं विसर्जन करावं। अमरावती महानगरपालिकेतर्फे मेडिकल टीमची व्यवस्था तसंच फायर विभागाची व्यवस्था देखील तिथे करण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांना पुन्हा मी विनंती करते की आपण आपल्या गणपती मूर्तींचं विसर्जन या आर्टिफिशियल टँकमध्ये करावं। निर्माल्य जे आहे ते निर्माल्य कलेशमध्ये टाकून स्वच्छता ठेवावी, असं आवाहन मी आजच्या दिवशी आपल्या सर्वांना करते। धन्यवाद। खरं पाहिलं तर आज अमरावती महानगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या आयुक्त ज्या आहेत नवीन आलेल्या सौम्या शर्मा, त्यांनी अमरावती शहरामध्ये जवळपास 23 ठिकाणी गणपती विसर्जनासाठी अतिशय सुंदर असे कृत्रिम टँक तयार केलेले आहे। खऱ्या अर्थानं याची नितांत गरज होती, कारण बरेचदा गणपती नदी आणि नाल्यांमध्ये शिरवल्या जातात आणि त्याच्यामुळे प्रदूषणाला वाव मिळतो। अशा पद्धतीने माझ्या ह्या प्रभागामध्ये 2 ठिकाणी असे कृत्रिम टँक बनवण्यात आलेले आहे। एक आमचं चाणक्य हॉटेल वेलकम पॉईंट आणि दुसरं अभियंता भवनमध्ये। या ठिकाणी सगळे या परिसरातील नागरिक आपापला गणपती घेऊन इथे आलेले आहेत, पूजा अर्चना करत आहेत। त्याच्यानंतर त्याच्यावरचं जे निर्माल्य आहे ते बाजूला ठेवून पाण्यामध्ये केवळ गणपती टाकत आहे। त्याच्यामुळे अतिशय चांगलं प्रदूषण होत नाही आणि नागरिकांसाठी खूप चांगली सुविधा उपलब्ध करून दिली। त्याबद्दल मनपा आयुक्त सौम्या शर्मा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करते आणि परिसरातील प्रभागातील नागरिकसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने याला रिस्पॉन्स देत आहेत। खूप मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी गणपती शिरवण्यासाठी आलेले आहे। आज गणपती बाप्पाचं विसर्जन होत आहे। सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पण आहे आणि दुःख पण आहे, कारण इतक्या दिवस 10 दिवस गणपती घरामध्ये होता आणि आज आपण विसर्जित करत आहोत। खरोखर खूप चांगलं काम अमरावती मनपाच्या वतीने होत आहे। त्यांचं अभिनंदन। धन्यवाद।